टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। खरं म्हणजे विजय वडेट्टीवारांचे आमचे संबंध काही वाईट नाही आणि मंगेशकर कुटुंबियांच्या पैकी एकाचेही व्यक्तिगत संबंध देखील नाही। परंतु आपली संस्कृती सांगते की कोणी गेल्यानंतर त्यांच्यावरती टीका करू नये। दीनानाथ मंगेशकर गेलेत, लताबाई गेल्यात आणि त्याच्यानंतरही मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी आहे ह्या पद्धतीचं वाक्य ते बोलतात म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं। मला तर आश्चर्य वाटतं, ठाकरे कुटुंबियांपैकी एकही जणांचं तोंड याच्यावरती उघडलं नाही। बाळासाहेब ठाकरे जर आज परमपूजनीय जिवंत असते तर त्यांनी वडेट्टीवारांना इतकं झोडपलं असतं की ते त्यांना कळलं असतं। मंगेशकर कुटुंबियांनी काय केलं? आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं जे काय झालेलं आहे त्याच्याबद्दल 3 चौकशा समिती लागलेल्या आहे। त्याच्यापैकी 2 अहवाल गेलेले आहे माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत, 3रा अहवाल देखील जाणार आहे। जी काय कारवाई होईल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती ती व्हायलाच पाहिजे, याच्याबद्दल आमच्या मनात देखील कुठल्याही पद्धतीचं दुमत नाही। परंतु तुमच्या माझ्या आयुष्यात लताबाई आशाबाई नसत्या तर आपल्या सांस्कृतिक आयुष्याचं काय झालं असतं याची कल्पना देखील अनेकांना करणं होत नाही। आणि अशा कुटुंबियाला या पद्धतीने बोलायचं आणि लुटारूंची टोळी, कुठली लुटारूंची टोळी? लताबाईंना ज्या गाण्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यातून अश्रू आले, मग पंडित जवाहरलाल नेहरूंचे अश्रू असे खोटे होते असं म्हणायचं आहे? लताबाईंच्या आयुष्यामध्ये लताबाईंनी कोरोना काळामध्ये इतकं प्रचंड मदत केलेली आहे। लताबाईंनी, आशाबाईंनी, त्याचप्रमाणे हृदयनाथ मंगेशकरांनी ही ज्यावेळेला चीनचं युद्ध झालं त्यावेळेला कार्यक्रम करून 1 कोटी रुपये 1963 मध्ये दिलेले होते। माझी विचारणा आहे विजय वडेट्टीवार साहेबांना की तुम्ही जर दिलं असेल काही दान तर ते जगासमोर येऊ द्या, आम्ही तुमची जाहीर माफी मागू। तुम्ही दान देता का? आणि लुटारूंची टोळी ज्यांना म्हणता ती भारतरत्न आहे, पद्मश्री आहे, 4ही बहीण भाऊ, पद्मश्री पासून तर पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, 4ही बहीण भाऊ आहे। अशा लोकांना या भाषेत बोलणं किती खालच्या पातळीवर आपण बोलू शकतात। मी देखील तुमच्याबद्दल एवढ्यापेक्षाही जास्त खालच्या पातळीवर बोलू शकतो, परंतु ते आमचे संस्कार आहे। आम्हाला कल्पना आहे की तुमचं कसं आहे, व्यवस्थित चालू आहे ना, नागपुरात काय चालू आहे याच्याबद्दल आम्हाला सर्व कल्पना आहे। परंतु एक मोठे बंधू म्हणून आपल्यावर या पद्धतीची टीका करायची नाही असं आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्यामुळे आता पुरे झालं। मंगेशकर कुटुंबियांची माफी मागा मी तर म्हणणार नाही, कारण तुम्ही माफी मागणार नाही याच्याबद्दल मला गॅरंटी आहे। परंतु कमीत कमी देशभक्त कुटुंबियांच्या बाबतीत या पद्धतीची भाषा वापरणं अत्यंत चुकीचं आहे। आता पुरे झालं एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। काल काँग्रेसची सद्भावना यात्रा नागपूरमध्ये होती, त्यावेळेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सपकाळ असे म्हणाले की कुठेतरी लोकांचा उद्रेक होईल आणि संघाचं जे दार आहे त्याला लागलेलं कुलूप तोडून टाकेल, त्या भीतीपुटी औरंगजेब कबरेवरनं भाजपने माघार घेतली। त्या विषयावर माघार घेतली। हास्यास्पद विधान करण्यात हर्षवर्धन सपकाळ आघाडीवर असतात। मला तर आश्चर्य वाटतं। मला एका काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी विचारलं की हे हर्षवर्धन सपकाळ कोण आहे? काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षाला देखील माहीत नसतं की सपकाळ कोण आहे। तर या पद्धतीचं विधानं ते करतात ते हास्यास्पद आहे। कोणाच्या बममध्ये दम नाही आहे संघाच्या कुलपाला, संघ कार्यालयाच्या कुलपाला हात लावायचा। म्हणजे दुसरीकडे प्रोवोक करतात आहे हर्षवर्धन सपकाळ की मुस्लिम बंधू त्या ठिकाणी येऊन संघाच्या
कार्यालयावर जाणार होते या पद्धतीची माहिती त्यांच्याजवळ होती का, हे देखील त्यांनी इंटेलिजन्सला सांगायला हवं. आज ज्या पद्धतीने ज्या भाषेत ते बोललेत ती निव्वळ नौटंकी होती. सद्भावना यात्रा, आज तुम्हाला सुचली सद्भावना यात्रा काढायची एवढे दिवस झाल्यावर, त्यावेळेला तुम्ही कुठे होते? त्यावेळेला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त त्या भागाचे आमदार प्रवीण दटके उपस्थित होते. तुम्ही तर कुठेच नव्हते. रादर मीडिया त्या ठिकाणी होता. कशा पद्धतीने दगड, केवढ्या केवढ्या मोठ्या साईजचे दगड येऊन पडले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. दंगल 4 तासात आटोक्यात आणली महाराष्ट्र शासनाने. तो विषय संपलेला आहे आणि आता तो विषय जागृत करून की संघाच्या बिल्डिंगला कुलूप लावलं असतं म्हणून बंद केला विषय वगैरे, भारतीय जनता पार्टीने किंवा संघाने कुठल्याही पद्धतीचा विषय बंद केला नाही. संघाने उत्तम भूमिका घेतली की जे झालेलं आहे, अरे हा आता मराठ्यांचा पराक्रम आहे की मराठ्यांनी औरंगजेब आणि अफजल खानाला या महाराष्ट्राच्या भूमीत गाडलेला आहे. त्यामुळे हा विषय तसाही संपलेला आहे. याच्यावरती मुद्दाम काहीतरी बोलून जनतेला प्रोवोक करणं, मुस्लिम बांधवांना प्रोवोक करणं हे काम हर्षवर्धन सपकाळ करीत आहे.